महायुती सरकारमधल्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात सापडलेले आहेत आणि बोर्डीकरांनी भर कार्यक्रमात एका ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची धमकी दिली आहे। त्याचबरोबर त्याला सेवेतून बडतर्फ करण्याचा इशारा देखील दिला। आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या अरेरावीचा व्हिडिओ पोस्ट केलाय। त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना कारवाई करण्याची मागणी केली आहे। पनवेलमधील डान्स बार मनसैनिकांनी फोडला। शेकापच्या मेळाव्यात भाषण करताना राज ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यातील डान्स बारविषयी भाष्य केलं होतं। रायगडमध्ये परप्रांतीयांचे सर्वाधिक अनधिकृत डान्स बार आहेत असा उल्लेख राज ठाकरे यांनी केला होता आणि त्यानंतर अवघ्या 12 तासातच पनवेलमधील डान्स बार मनसे कार्यकर्त्यांनी फोडला। पनवेलमधील नाईट रायडर हा डान्स बार फोडण्यात आलाय। पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ कराडमध्ये शिवसेनेकडून निषेध मोर्चा काढण्यात आला। मात्र यावेळी आंदोलनामध्ये शिवसेनेचे कराडमधील पदाधिकारी गायब होते। मोजक्याच युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावतीमधील मोर्शी शहराच्या दौऱ्यावर आहेत। मोर्शीमध्ये उभारण्यात येणाऱ्या शासकीय मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे। जबाबदार पदावर असल्यानं जोपर्यंत सत्यता समोर येत नाही तोपर्यंत प्रांजल खेवलकर या प्रकरणावर भाष्य करणार नाही असं वक्तव्य रक्षा खडसे यांनी केलंय। सांगलीच्या भिगवणमध्ये 9 ऑगस्टला ऊस परिषदेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी दिली। ऊसाचा पहिला हप्ता 5,000 रुपये, दुधाला वाढीव दर अशा विविध मागण्यांसाठी ही परिषद घेण्यात येणार आहे। भारत जगातल्या 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे। जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरता आणि अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारतानं स्वतःच्या आर्थिक हित आणि प्राधान्याबाबत सतर्क राहिलं पाहिजे। भारतीयांनी स्वदेशी उत्पादनं वापरण्यावर अधिक भर द्यावा असा आग्रह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलाय। भारत निवडणूक आयोगानं मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच बीएलओ यांचं वार्षिक मानधन दुप्पट करण्याचा तसंच बीएलओ पर्यवेक्षकांचं मानधन वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। याशिवाय मतदार नोंदणी अधिकारी आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांना प्रथमच मानधन देण्यात येणार आहे। दरवर्षी जुलैमध्ये मुंबईत सरासरी 920 मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद होते। मात्र यावर्षी 797 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। तर 15 ऑगस्ट नंतर पुन्हा पाऊस पडणार आणि ऐन गणेशोत्सवात आणखी जोर धरणार असा अंदाज वर्तवण्यात आलाय। यंदा खरीपाच्या पेरणीखालील क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त असण्याची शक्यता आहे असं संशोधन संस्था इक्रानं म्हटलेलं आहे। सकारात्मक मान्सूनमुळे यंदा 76% भागावर खरीपाच्या पेरण्या झालेल्या आहेत। यंदाच्या पेरण्यांमध्ये जुलै 2025 पर्यंत वार्षिक 4% वाढ होऊ शकते। चालू खरीप हंगामात महत्त्वाच्या कापूस उत्पादक राज्यांमध्ये कापसाच्या पेरणी क्षेत्रात घट झाली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशात कापसाचं पेरणी क्षेत्र हे 3.35% तर महाराष्ट्रात 6.12% घटलेलं आहे। जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातल्या सातपुडाच्या पर्वतरांगांमध्ये असलेल्या पाल शिवारात आदिवासी शेतकऱ्यांना 1975 मध्ये मिळालेल्या इनामी जमिनी धरण बांधण्याच्या नावाखाली 2003 मध्ये वनविभागानं घेतल्या। त्यामुळे आदिवासी शेतकरी भूमिहीन झाले आणि ताब्यात घेण्यात आलेल्या जमिनीवर कुठलीही धरणं बांधलेली नसताना आपल्या जमिनी परत मिळाव्यात यासाठी गेल्या 20 वर्षांपासून भूमिहीन झालेले आदिवासी शेतकरी संघर्ष करतायत। म्हसळा शहरात मोकाट कुत्रे, गाई, गुरं, जनावरं यानंतर आता घोड्यांच्या वावरामुळे शहरातील वाहन चालक आणि पादचारी नागरिक त्रस्त झालेले आहेत। सध्या पावसाळा सुरू असून घोडे मालकांच्या हाताला काम नाहीये आणि त्यामुळे घोडे मालकांनी आपल्या ताब्यातील घोड्यांना मोकाट सोडलेला आहे। मोकाट घोड्यांमुळे अपघाताचा धोका वाढलाय। पालघरच्या मनोरवाडा भिवंडी महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार पाहायला मिळाला। खुपरीजवळ मालवाहतूक करणाऱ्या धावत्या ट्रकला भीषण आग लागली। या आगीमध्ये मालासह संपूर्ण ट्रक जळून खाक झालाय। सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कुंडलवाडी इथे जुन्या वादातून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे। चाकूनं भोसकून हत्या करण्यात आली असून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नाशिकच्या बळी मंदिरातील पारायणाला जाण्यासाठी निघालेल्या एका वृद्ध महिलेला भरधाव ट्रकनं चिरडलं। यात महिलेचा जागीच मृत्यू झाला। या अपघातानंतर ट्रक चालकानं पळ काढला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जातोय।
खासगी क्लासमध्ये बेंचवर बसण्याहून झालेल्या वादात एका शाळकरी मुलाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या सातपूर भागात घडली आहे। वादानंतर 2 अल्पवयीन मुलांनी त्याला मारहाण केली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले। चाळीसगाव पोलिसांनी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केलाय। 24 जुलै रोजी नाकेबंदी दरम्यान एका कारमधून पोलिसांनी तब्बल 64 कोटी 90 लाख रुपये किमतीचे एफेंटामाइन ड्रग्ज जप्त केलं होतं। या ड्रग्ज प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला पोलिसांनी तामिळनाडूतील नागापट्टम जिल्ह्यातून अटक केलेली आहे। ओव्हल कसोटी सामन्यामध्ये भारतानं इंग्लंडला विजयासाठी 374 धावांचं आव्हान दिलंय। दुसऱ्या डावात भारतानं 396 धावा बनवल्या। यशस्वी जयस्वालनं 118 धावांची धडाकेबाज खेळी केली। तीनशे 374 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला तिसऱ्या दिवसाचा खेळ संपताना धक्का बसला। जॅक क्राउली 14 धावा काढून बाद झाला, तर इंग्लंड विजयापासून 350 धावा दूर आहे। आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने येणार आहेत। दुबईमध्ये 14 सप्टेंबरला हा हाय व्होल्टेज सामना खेळला जाणार आहे। बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि तिचा नवरा कश्यप यांच्या नात्यामध्ये नवीन घडामोड घडली आहे। दोघांनीही घटस्फोट न घेता पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतलेला आहे। सोशल मीडियावर पोस्ट करत सायना नेहवालनं ही माहिती दिली आहे। गेल्या महिन्याभरापासून नागपूर विद्यापीठाच्या वर्तुळात गाजत असलेल्या कॅरी ऑनच्या विषयावर अखेर तोडगा निघालेला आहे। विद्वत्त परिषदेनं विद्यार्थ्यांच्या बाजूने 12-3च्या मतानं निर्णय देत कॅरी ऑन लागू करण्यास मान्यता दिली आहे। मात्र ही संधी केवळ यावर्षीच मिळणार असून पुढच्या सत्रात कॅरी ऑन लागू राहणार नसल्याचा निर्णय घेण्यात आलाय। न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबईतील कबूतरखान्यांवर प्रशासनानं कारवाईला सुरुवात केली आहे। पालिका पथकानं दादरमधील कबूतरखान्यावर शेड लावली आहे, तर कबुतरांना खाद्य देणाऱ्यांवर देखील दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। पिंपरी चिंचवड शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात प्रवेश करणाऱ्या अवजड वाहनांच्या वेळेमध्ये 2 तासांनी वाढ केली आहे। यापूर्वी सकाळी 8 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 9 या वेळेमध्ये वाहनांना प्रवेशास मनाई होती। आता सकाळी 8 ते 12 आणि दुपारी 4 ते रात्री 9 पर्यंत प्रवेशासाठी मनाई करण्यात आलेली आहे। पावसाळा सुरू असल्याने पवना आणि इंद्रायणी नदीच्या पाण्यातील गढूळतेचं प्रमाण वाढलेलं आहे। गढूळ अशुद्ध पाणी शुद्ध करण्यासाठी रासायनिक पदार्थांच्या प्रमाणाचाही वापर वाढलेला आहे आणि त्यासाठी 3 कोटी 13 लाख रुपयांची रसायनं घेण्यात येणार आहेत। गणेशोत्सवानिमित्त रेल्वे गाड्यांचं आरक्षण करताना प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागेल। आरक्षण प्रणाली बंद राहणार असल्याने प्रवाशांना आरक्षित तिकीट मिळणं किंवा तिकीट काढणं अशक्य होणार आहे। आईबाबा होण्याचं स्वप्न उराशी बाळगून असलेले अनेक पालक दत्तक मुलांच्या प्रतीक्षेत असतात। ही स्थिती मोठ्या शहरांमध्ये किंवा जिल्ह्यांमध्ये असते। लहान जिल्ह्यांमध्ये ही स्थिती नसली तरी दत्तक प्रक्रियेतील कायदेशीर अडथळे आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे इच्छा असूनही 2 ते 3 वर्ष वाट पाहावी लागते। सिडकोच्या इस्टेट विभागाकडून दिली जाणारी विविध प्रकारची नाहरकत प्रमाणपत्र अर्थात एनओसी मिळवण्यासाठी आता वेळखाऊ प्रक्रियेचा सामना करावा लागणार नाहीये। ईज टू डुईंग बिझनेस या संकल्पनेनुसार सिडकोनं सकारात्मक पाऊल उचललेलं आहे। त्यामुळे या आता घरबसल्या एका क्लिकवर एनओसी मिळणार आहे। मध्य रेल्वेवर 15 डब्यांच्या लोकल वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतलेला आहे आणि त्यासाठी सीएसएमटी स्थानकातील फ्लॅट क्रमांक 5 आणि 2 ची लांबी वाढवण्यात येणार असून हे काम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य आहे। मुंबईच्या सौंदर्यात भर पडावी आणि मेट्रो मार्गाची सहज ओळख व्हावी यासाठी MMRDAनं सुशोभीकरण आणि सार्वजनिक सुविधा उपक्रमात मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रोच्या एकूण 2962 खांबांपैकी 2537 खांबांवर रंगकाम पूर्ण केलेलं आहे। मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी ईडीनं 8 ठिकाणी छापे टाकत 47 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे। या जप्तीच्या कारवाईमुळे आतापर्यंत या प्रकरणी एकूण 49 कोटी 80 लाख रुपयांची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे।